कुडाळ तालुक्यातील सरंबळ दुर्गवाड धनगरवाडी येथील रामाबापू वरक यांच्या राहत्या घरावर व नारळाच्या झाडावर वीज कोसळून मोठे नुकसान झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली। त्यांच्या घराचे पत्रे फुटून उत्पन्न देणाऱ्या नारळाचे झाड जळून खाक झाले। याबाबत सरपंच रावजी कदम यांनी पाहणी करून कुडाळ तहसीलदारांना याची माहिती दिली। या घटनेचा तत्काळ पंचनामा करण्यात आला, तसेच तत्काळ मदत जाहीर करण्यात आली। काय नक्की घटना घडली? संध्याकाळी घरावर तुमच्या वीज पडून मोठं नुकसान झालं, काय माहिती आहे? हे 4:15 वाजता म्हणजे पाऊस पहिला झाला आणि गडगडला आणि वीज माडावरती पडली। माडावरचा फटका लागून ते दुसऱ्या झाडावर पडून घराचे पत्रे असे नुकसान झाले। तरी पंचनामा केलाय का? पंचनामा केला आणि कोण कोण आले होते पाणी काढण्यासाठी? तसे हे आपले तलाठी होते, आमचे सरपंच होते, उपसरपंच होते आणि इथले स्थानिक लोक होते। आज एक घटना घडली 4:15 सुमारास, वीज पडून घराचं म्हणजे काय माहिती? खरोखर आज एक 4:15-4:30च्या दरम्यान एक अतिशय दुर्दैवी अशी घटना। अवकाळी पावसाला आज जी सुरुवात झाली, त्या सुरुवातीच्या पावसाने जोरदार कडाक्याची वीज चमकली। त्या विजेने तिथल्या असलेल्या नारळाच्या माडावर एक वीज पडली आणि त्या विजेचा फटका त्याच्या शेजारी असलेल्या एका झाडावर पडून त्याच्या ज्या फांद्या आहेत, मोठ्या फांद्या, त्या फांद्या ह्या राहत्या घरावर पडून त्या घराचं अतोनात आर्थिक नुकसान झालेलं आहे, वित्तहानी झालेली आहे। दुर्दैव एवढं चांगलं होतं किंवा दैवबलत्तर म्हणून ह्या घरात जीवितहानी झाली नाही। काही कारणास्तव या घरातले व्यक्ती मंडळी बाहेर असल्या कारणाने बाहेर असल्यामुळे ते बालबाल वाचलेले आहेत, नाहीतर एक मोठी दुर्घटना इथे घडली असती आणि खूप अशी मोठी हानी झाली असती। आर्थिक हानी त्यांची जवळजवळ सगळं पकडून इलेक्ट्रिकच्या आतल्या वायरिंग, मीटर किंवा त्यांच्या फ्रीज इत्यादी ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत हे पकडून एक अंदाजे 1.25 लाखाचं त्यांचं नुकसान झालेलं आहे। अतिशय गरीब कुटुंब हे आहे आणि रोजीरोटी म्हणजे आपले मेंढ्या पालनावर हे कुटुंब आपलं उदरनिर्वाह करत असतं। अशा घटनेतनं तात्काळ तहसीलदारांना आम्ही जेव्हा सूचना दिली, जिल्हा परिषद सदस्य तहसीलदारांना सूचना दिल्यानंतर तहसीलदारांनी अति आवश्यक अशी जी आहे ती राहत्या घरावरचे जे पत्रे आहेत ते पत्रे तात्काळ देतो, तुम्ही घेऊन या, आम्ही पैसे देतो सांगून त्यांनी एक मोठं मन दाखवलेलं आहे। खरोखरच या गरीब कुटुंबाला ही अतिशय तात्काळ जी मदत झाली ती मदत ही खूप मोठी मदत म्हणता येईल। त्यामुळे सुरुवातीलाच पावसाच्या अवकाळी पावसामुळे ही जी हानी झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे।